नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. एका अंधाऱ्या खोलीमध्ये एका माणसाच्या जोरजोरात ओरडण्याचा आवाज येत होता. त्याला बेदम मारहाण चालू होती. करीमनं मिस्टर शहाला उचलून त्याच्या अड्ड्यावर आणलं होतं आणि त्याची धुलाई सुरू होती. का आणले तुम्ही मला इथे? पैसे हवेत का? किती हवेत बोला, मिस्टर शहा म्हणाले. रस्सी जल गई लेकिन बल नाही गया. तुला असं वाटतंय का आम्ही तुला पैशांसाठी इथे उचलून आणले? करीम हसत बोलला. तुझ्या पैशांचा किती माज आहे तुला? तुझा हाच माज उतरवायचा आहे मला आणि म्हणून तुला आणलं इथे, करीम बोलला आणि मिस्टर शहा न समजून त्याच्याकडे पाहू लागले. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये करीमचे डोळे क्रोधानं लाल झालेले दिसत होते. मिस्टर शहा अजूनही काही कळत नव्हतं म्हणून मार लागल्या ठिकाणी ओरडून किंचाळत होते. तुला वाटतं का की तू मोठा शहा आहेस म्हणून काही करू शकतोस? कित्येक जणांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. आज तुझ्या प्रत्येक पापाची किंमत तुला मोजावी लागेल. करीम ओठामध्ये दात चावत बोलला. तुला माहीत आहे का मी कोण आहे? माझ्याकडे खूप कॉन्टॅक्ट्स आहेत. तुला सोडणार नाही मी, मिस्टर शहा तडफडत ओरडला. तुला काय वाटतं तू इथून बाहेर पडशील? करीम हसत बोलला आणि तितक्यात तिथे देवची एंट्री झाली. पॅन्टच्या खिशात हात घालून तो अतिशय थंड नजरेनं मिस्टर शहाकडे पाहत होता. देवनं करीमकडे पाहिलं आणि करीमने मिस्टर शहासमोर एक चेअर ठेवली. देव त्यावर बसला आणि मिस्टर शहाकडे त्याच थंड नजरेनं पाहत होता. शहा देखील त्याच्याकडे पाहत होता. आता समजलं तुला इथे का आणलंय? करीम त्याचे केस पकडून बोलला. करीम, लिव्ह हिम, देव बोलला आणि करीमने त्याचे केस सोडले आणि देवने मिस्टर शहांना घट्ट मिठी मारली. मिस्टर शहा त्याच्याकडे गोंधळून पाहू लागले. थँक्यू, तुझ्यामुळे माझी गाथा माझ्याजवळ पुन्हा परत आली. तिला मनवण्यासाठी किती प्रयत्न केले मी, माफी मागितली, तिच्यावर जबरदस्तीही केली, पण मला यश मिळत नव्हतं आणि तुझ्या त्या एका कारनाम्यानं ती क्षणात माझ्या जवळ आली. तिला माझ्या प्रेमाची जाणीव झाली. तुझ्यामुळे आमचं मोडलेलं लग्न पुन्हा होत आहे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, देव बोलला. मिस्टर शहा अजूनही गोंधळलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होते. तू जे काही केलेस त्यामुळे माझा फायदा जरी झाला असला तरी त्यामुळे गाथा खूप हर्ट झाली आहे. त्यामुळे आता कदाचित ती इतर कुठल्याही परपुरुषावरती विश्वास ठेवू शकेल असं वाटत नाही. असं म्हणत त्यानं एक डब्बा उघडला. त्यात एक इंजेक्शन होतं. ते पाहून मिस्टर शहा खूपच घाबरले. तुला माहित आहे हे काय? इंजेक्शन, शहा बोलले. राईट, पण यात काय आहे हे माहीत आहे का? काय? तुला माहीत आहे यामुळे काय होईल? नाही, त्यानं नाही मध्ये मान डोलावत सांगितलं. हे बघ, तू असा होशील, असं म्हणत देवनं त्याला एक फोटो दाखवला. हे इंजेक्शन तुला देताच यातील जे ड्रग आहे ते क्षणात तुझ्या शरीरात संपूर्ण अवयवांमध्ये जाईल आणि यामुळे तुझ्या या देहाचं रूपांतर एका क्रूर रूपात होईल. अगदी या फोटोमध्ये जसा व्यक्ती दिसतोय ना, अगदी तसाच. तो फोटो पाहून मिस्टर शहा खूपच घाबरले, कारण त्या फोटोमध्ये असणाऱ्या माणसाच्या अंगावरती खूप साऱ्या ठिकाणी सूज आली होती. नको नको तिथे काही अवयव बाहेर आले होते. आता तू विचार करत असशील, माझ्याकडे तर खूप पैसा आहे आणि मी डॉक्टरकडे जाऊन नक्कीच पुन्हा बरा होईल. तर हा तुझा गैरसमज आहे. हे जे ड्रग आहे ना, त्याचा इलाज भारतातच काय, जगातल्या कुठल्याही डॉक्टरकडे नाही, देव बोलला. मला माफ करा डॉक्टर साहेब, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. चूक नाही, गुन्हा. तुला काय वाटलं गाथा सध्या अडचणीत आहे म्हणजे तू तिचा गैरफायदा घेशील, तिला ब्लॅकमेल करशील? कुठे कुठे टच केलंस तू तिला? इथे इथे की इथे, असं म्हणत देव त्याच्या हातावरून गळ्यापर्यंत ते इंजेक्शन फिरवत होता. प्लीज प्लीज डॉक्टर साहेब, मला माफ करा. मी पाहिजे तर सगळ्यांसमोर गाथाची हात जोडून पाय पकडून माफी मागतो. प्लीज मला माफ करा, तो रडत बोलला. मी एक डॉक्टर आहे मिस्टर शहा. लोकांच्या आजाराचं निदान करून त्यांच्यावरती उपचार करतो आणि तुझ्यात असणाऱ्या बिमारीवरती माझ्याकडे हा एकच इलाज आहे. आजपासून तू कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेनं पाहणं तर दूरच राहिलं, नजर वर करून सुद्धा पाहू शकणार नाही. आयुष्यभर तुला एक गुमनाम आणि एकाकी जीवन जगावं लागणार आहे, देव क्रूरपणे हसत बोलला. तुला काय वाटतं, तू माझ्यासोबत जे काही केलंय ते मी कोणाला सांगणार नाही? मी तुलाही बर्बाद करेन.
बर, करीम, याचा विचार तर आपण केलाच नाही, देव बोलला. आता काय करायचं डॉक्टर साहेब? करीम मुद्दाम घाबरण्याचं नाटक करत बोलला. घाबरू नको, यात 2 ड्रगचं कॉम्बिनेशन आहे. एका ड्रगमुळे हा कुरूप होईल आणि दुसऱ्या ड्रगमुळे याला अर्धांगवायू होईल आणि हा आयुष्यभर आपल्याच हॉस्पिटलच्या बेडवरती पडून राहील. तिथे पुन्हा आपण याची काळजी घेऊच. चालेल ना मिस्टर शहा? आता मिस्टर शहाला दरदरून घाम फुटला. तो सोडण्यासाठी देवकडे भीक मागत होता, परंतु देवनं त्याला ते इंजेक्शन दिलंच. शहा रडत होता, ओरडत होता आणि ते पाहून देवला समाधान मिळत होतं. आतापर्यंत देवनं त्याच्या प्रत्येक शत्रूला स्वतःच्या हातानं शिक्षा दिली होती. आधी ममता आणि आता मिस्टर शहा, जे हॉस्पिटलच्या बेडवरती पडून पडून अखेर एक दिवस मरून जातील, परंतु ते कधीच नीट होणार नाहीत. राजनबद्दलही त्यानं बरंच काही ठरवून ठेवलं होतं. मग असेच काही दिवस गेले. राधिका आणि शिवच्या मुलीचं बारसं झालं आणि त्यात देव आणि गाथाच्या लग्नाचा विषय निघाला. माईने लग्न धूमधडाक्यात होणार असं सांगितलं, त्यामुळे सगळे तयारीला लागले. गाथाच्या लग्नाबद्दल ज्या काही अपेक्षा होत्या त्याचप्रमाणे देव आणि समीरनं सगळी तयारी केली. डेस्टिनेशन वेडिंग असल्यामुळे लग्न मोजक्याच नातेवाईकांमध्ये होणार होतं. त्यासाठी त्यानं केरळमध्ये सुंदर असं रिसॉर्ट बुक केलं. तिथेच प्री वेडिंगचं शूट होणार होतं. पाहता पाहता लग्न एका आठवड्यावर आलं. सगळी तयारी झाली होती. देवनं हॉस्पिटलमधून पूर्ण 1 महिन्याची सुट्टी घेतली होती, कारण लग्नानंतर ते दोघे लगेचच हनीमूनला जाणार होते, कारण देवला तिच्याशिवाय आता दम पडतच नव्हता. सगळे त्यांच्यासाठी खूप खुश होते. केरळला जाण्याआधी त्याची एक बॅचलर पार्टी होणार होती. दिस इज नॉट फेअर यार, आशू चिडत तिच्या रूममध्ये आली. काय झालं? गाथानं विचारलं. तुला माहीत आहे, आज रात्री सगळी मुलं मिळून बॅचलर पार्टी करतायत. माहीत आहे, आणि लग्नाआधी सगळी मुलं अशा पार्टी करतात. तेच तर, मुलंच का? म्हणजे? गाथा न समजून बोलली. मुलींनी का नाही करायची अशी पार्टी? आपण पण करू, आशू गाल फुगवून बोलली. वेडी आहेस का? गाथा हसत बोलली. आय एम सिरियस यार, मी तर ऐकलंय समीर जिजूने या पार्टीसाठी खास फिमेल डान्सर्स बोलावलेत. काय गप्पा सुरू आहेत? तेवढ्यात माया तिथे येत बोलली. बरं झालं ताई तू आलीस. तुला माहीत आहे, सगळे मिळून आज रात्री देवची बॅचलर पार्टी करतायत. माहीत आहे, त्यासाठी अक्षयनं इथलं एक क्लब बुक केलंय, माया बोलली. आणि जिजूंनी खास दिल्लीवरनं सुंदर अशा डान्सर्स बोलावल्यात. व्हॉट? माया आता आश्चर्यानं तिच्याकडे पाहत बोलली. हो ताई, त्यांनी इतकी तयारी केली आहे आणि आपण काहीच नाही. आपण पण काहीतरी करू. काय? म्हणजे आपण पण पार्टी करू? वेडी आहेस का? मुलांच्या पार्टीत आपण कसं जाणार? माया बोलली. त्यांच्या पार्टीत कशाला जायचं? त्यांना त्यांचं एन्जॉय करू दे, आपण आपलं एन्जॉय करू. नक्की काय करायचंय तुला? गाथा आता वैतागत बोलली. सगळं जे मुलं करतात ते, आशू मिश्किलपणे हसत बोलली. आणि गाथा आणि माया एकमेकांना पाहून आशूकडे पाहू लागल्या. तर मग मित्रांनो, आता या देखील पार्टी करतील का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.